आज मी तुम्हाला बॅक बेल्ट ब्लाउज शिकवणार आहे। बघा, गळा रुंदी अडीच, बंद भागात घ्यायचं। गळा रुंदी अडीच, गळा रुंदी अडीच, गळा लांबी 8, गळा लांबी 8, गळा लांबी 8, गळा लांबी 8, नीट चॉक ओढून घेऊ। गळ्याचा आकार व्ही घ्यायचा, गळ्याचा आकार व्ही, गळ्याचा आकार व्ही घेतला आपण। शोल्डर 3 घेऊ, शोल्डर 3, त्याला बगल किंवा मोंडा म्हणतात। बगल किंवा मोंडा 5.5 घ्यायचा, 5.5। आता छाती, आपण छातीचं माप घेऊया 8.5, 8.5। हे बॅक नेक असल्यामुळे मागचाच भाग घ्यायचा आहे, फक्त मी दाखवण्यासाठी टाकते 1 आणि 1.5 बगल मध्ये। तर आपण 1.5चा आकार घेऊ, 1.5 असं गोल घ्यायचं, बगलचा आकार गोल घ्यायचा। आणि ही झाली आपल्या ब्लाउजची लांबी 12 आहे, छोट्या माप आहे। आता ही कटिंग कसं करायचं बघा। गळा कट करून घेऊ आपण। गळा कट करून घेऊ। आता बगल कट करून घेऊ। बगल कट करून घ्यायचं बघा। हे माप असं दिसेल, असं दिसेल बघा। आता आपण बेल्ट आणि फूल शिकायचंय आपल्याला असं। तर बघा, हे कसं शिवायचं हे शिकून घेऊया आपण। तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला गोल्डन कलरचा कापड। ही पट्टी मी आधीच कापून ठेवलेली आहे, ही पट्टी मी आधीच कट करून ठेवली बघा। आता ही पट्टी रुंदी आहे, याची या पट्टीची रुंदी आहे 3 आणि लांबी बघून घ्या, लांबी 12 आहे, लांबी 12 घ्यायची। आता ह्या फुलाला आपल्याला असं आधी ह्या पट्टीला आपण नीट करून घेऊ, असं नीट घ्यायचं। ही पट्टी नीट घ्यायची, अशी नीट ठेवायची। आणि आता शिवायला सुरुवात करू आपण बघा। सुई धाग्यांनी शिवायचं आहे हे फूल, सुई धाग्यांनी शिवायचं, साधं शिवायचं आहे बघा। हे असं शिवून घ्यायचं। हे फूल तुम्ही गोल गळ्यालाही लावू शकता, हे फूल तुम्ही फ्रॉकलाही लावू शकता। आणि मुलींचे हेअर बेल्ट आहे, त्यालाही तुम्ही सुंदर फूल लावू शकता, खूप सुंदर दिसेल हेअर बेल्ट। हे तुम्ही ठिकठिकाणी बऱ्याच म्हणजे ह्याला फ्रॉकला वगैरे असं तुम्ही बाळाच्या टोपीलाही लावू शकता। तर हे फूल खूप सुंदर दिसते बघा, खूप सुंदर फूल होईल। आपण बनवूयात सुंदर फूल आणि जास्त वेळ पण लागणार नाही या फुलाला बनवण्याला।
कमी वेळात हे फूल तुम्ही शिवू शकता. आणि हे फूल सुई धाग्यांनी शिवायचं असते, मशीनवर शिवता येत नाही. हे फूल हाताने शिवावं लागेल तुम्हाला. तर बघा, जास्त वेळ लागणार नाही हे फूल शिवण्याला आपल्याला. हे बघा, हे आता हा भाग आणि हा भाग, दोन भाग त्याला बांधून घ्यायचं नीट ओढून. एक गाठ काढून घेऊ आपण. सध्या व्ही गळ्याला फॅशन आहे म्हणून जास्त लावतात ब्लाउजला हे फूल. सुंदर असं फूल तयार होईल बघा, अगदी कमी वेळात. आता हे बघा, आपण आपलं फूल असं हा भाग आणि हा भाग उरला, हा आणि हा. तर हा आणि हा भाग ह्याला जॉईंट करायचं आणि शिवून घ्यायचंय. बघा कसं शिवायचं बघा. ह्याला साधं शिवायचंय बघा. हे आपलं फूल इथं आपण वरलॅक सारखं शिवलं तरी चालेल. हे बघा, हे फूल अगदी कमी वेळात तयार होणारं फूल आहे आणि सुंदर पण दिसणारं फूल आहे बघा. आता हे फूल आपलं झालं. आता याला आपण एक सुंदर स्टोन लावू शकता तुम्ही. माझ्याकडे अवेलेबल हे होतं, बटन होतं म्हणून मी एक बटन लावलं. छोटं मोठं कोणतंही चालेल. हे बटन छोटं आहे आणि हे बटन मोठं आहे, हे आणि हे छोटं. तर असं कुठलंही बटन तुमच्याकडे अवेलेबल असणार तुम्ही लावू शकता. कुठलंही बटन यूज करू शकता, किंवा तुमच्याकडे छान स्टोन वगैरे असेल तेही तुम्ही लावू शकता. घरी असेल ते तुम्ही लावलं तरी चालेल. बटन लावल्यानंतर हे फूल असं दिसेल बघा, सुंदर फूल. आपलं सुंदर फूल तयार झालं बघा. आता आपण बेल्ट शिकूया. बेल्ट कसा करायचा. हे एक्स्ट्रा धागे कट करून घ्यायचे. हे बघा, मी फूल शिवलं. तर आता आपण बेल्ट कसा करायचा ते शिकून घेऊया. बेल्ट साठी काय लागणार आहे आपल्याला, पट्टी. तर मी ही पट्टी आधीच कट करून ठेवली. ह्या पट्टीची रुंदी आहे, हे बघा, पट्टीची रुंदी आहे 4 इंच. मी 4 इंचाची पट्टी कट करून ठेवली. तर 4 इंचाची पट्टी कट केल्यानंतर ह्याला त्रिकोण द्यायचा. असा त्रिकोण कट करायचा. मी कट करून ठेवला त्रिकोण. तर असा त्रिकोण कट केल्यानंतर हा भाग मशीनवर शिवायचा. इथून सरळ असं, आणि असे 2 बेल्ट करून घ्यायचे. असे 2 बेल्ट करून घ्यायचे आपण, आणि इथून असं आणि हे असं शिवून घ्यायचं. तर मी आणि ह्याला उलट करायचं बेल्टला. ते उलट करून ठेवलं मी. उलट केल्यानंतर हे असं दिसेल. हे बघा, तुम्ही बघू शकता, उलट केल्यानंतर असं दिसेल. तर हे 2 बेल्ट केले मी, आधीच करून ठेवले होते मी. तर हे बघा, आता ह्या बेल्टला कसं लावायचं, असं हे असं आणि असं ठेवायचं. हे हा भाग असा आणि हा असा थोडा त्रिकोण घ्यायचा. हा त्रिकोण घेतल्यानंतर
हा मशीनवर असा आणि असा शिवून घ्यायचा आणि हा भाग इथेच पॅक होऊन जातो आपला. असा पॅक झाल्यानंतर अशी शिलाई द्यायची. अशी शिलाई दिल्यानंतर आपलं हे सुंदर असं फूल इथं ह्याला शिवून घ्यायचं. हे सुंदर फूल असं शिवून घ्यायचं. शिवल्यानंतर कुठलं हेही तसंच आहे आणि हे पण तसंच आहे. हे फूल असं दिसेल, तुम्ही बघू शकता. मी शिवलं नाही, असं दिसेल. हे बघा. तर आपलं सुंदर असं फूल तयार झालं. तर तुम्हाला कसं वाटलं हे माझं बेल्ट आणि फूल, तर तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून. थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.